नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी सुप्रिया आपल्या सर्वांचे स्वागत करते। बातमीपत्रा अगोदर सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाईन्सवर। महानगरपालिकेचे सदस्य जवळकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी रमेश पाटील यांच्यावर खोटे गुन्हे दाखल। श्रीराम सेना हिंदुस्थान व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी याविरुद्ध छेडले टिळकवाडी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन। या प्रकरणासंबंधी दोघांकडून चौकशी होण्याची गरज, रमाकांत कोंडुस्कर यांची मागणी। महानगरपालिकेचे सदस्य अभिजित जवळकर यांच्या अटकेचा निषेध, भाजप नेत्यांकडून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने। महानगरपालिकेत भाजप सदस्यांना त्रास देण्याची काँग्रेसची रणनीती, माजी आमदार अनिल बेनके यांचे मत। हिवाळी अधिवेशनासाठी 5000 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी घेतली पत्रकार परिषद। हिवाळी अधिवेशनासाठी पोलीस प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू। आता पाहूया सविस्तर बातम्या। महानगरपालिकेचे सदस्य अभिजित जवळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी रमेश पाटील यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ते गुन्हे मागे घेण्याची मागणी करून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी व श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकासमोर आंदोलन छेडले होते। भाग्यनगर प्रभाग क्रमांक 42 चे नगरसेवक अभिजित जवळकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अटक झालेल्या रमेश पाटील यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेऊन त्यांची सुटका करावी, या मागणीसाठी श्रीराम सेना हिंदुस्थान व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी टिळकवाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून धरणे सत्याग्रह केला। अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी रमेश पाटील यांच्यावरील भादवी कलम 307 मागे घेऊन नगरसेवक जवळकर यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे। मोबाईल टावर बसवण्याच्या वादातून भाग्यनगर येथे गेल्या गुरुवारी नगरसेवक अभिजित जवळकर यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती। त्यानंतर मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी काही भाजप नगरसेवकांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यासमोर धरणे धरले होते। या ठिकाणी भाग्यनगरमध्ये जवळकर म्हणून बीजेपीचा नगरसेवक आहे। या ठिकाणी रमेश पाटील म्हणून एक सामान्य नागरिक त्याच्या घरावरती टावर बसवत आहेत आणि टावर का बसवतोस म्हणून जवळकर त्या ठिकाणी जाऊन त्या रमेश पाटलाला दादागिरी केला आणि रमेश पाटलाला पहिला मारबडव केला। मारबडव करून स्वतः ॲडमिट होऊन पोलीस स्टेशनमध्ये खोटी केसेस या ठिकाणी त्याच्यावरती जवळकरवर त्या रमेश पाटीलवरती दाखल करून त्याच्यावरती 307 डकेती केस राबरी ह्या असल्या केसेस घालून त्याला जेलमध्ये घातलं गेलेलं आहे। जवळकर हा एक नगरसेवक आहे। नगरसेवकाचं काम गटर भरली काय बघणे किंवा त्या ठिकाणी काहीतरी सामाजिक कार्य असेल, लोकांना त्रास होत असेल हा विचार करणे। जवळकराला किंवा नगरसेवकाला परमिशन नाही की तुझ्या घराचं परमिशन आहे काय, तू हे करालास ते करालास हे विचारण्याचा अधिकार ह्या कॉर्पोरेटर्सना नाही आहे। कॉर्पोरेटर्स त्या नगरसेवकांना जर चांगलं सोशल ॲक्टिव्हिटीज किंवा सामाजिक कार्य करायचं असेल तर आपल्या भागामध्ये ज्या ठिकाणी गांजा विक्री चालू आहे, ज्या ठिकाणी जुगार चालू आहे, ज्या ठिकाणी दारू विक्री चालू आहे, हे सर्व काही करण्याचं काम करायचं सोडून हे हरामखोर बीजेपीचे हे जे निवडून आलेले नगरसेवक हे मनमानी करतायत आणि हेच भ्रष्ट आहेत। पहिला सर्वप्रथम हेच भ्रष्टाचार करतायत आणि भ्रष्टाचार करून पोलीस स्टेशनकडे यायचं आणि सर्व नगरसेवक येऊन पोलीस स्टेशनसमोर बसून त्यांनी तिथं स्ट्राईक करायचं आणि पोलिसांच्यावरती दबाव आणायचं काम हे नगरसेवक या इथल्या आमदाराचं ऐकून करतायत। तुमच्या माध्यमातून त्या नगरसेवकांना सांगू इच्छितो, आज पोलीस स्टेशनसमोर येऊन बसलोय, उद्या जर नाटक कराल तर तुमच्या प्रत्येकाच्या घरासमोर येऊन बसेन। तुम्हाला घरातनं बाहेर पडायला देणार नाही, फिरायला पण देणार नाही बेळगावमध्ये, हे तुम्ही लक्षात ठेवावं। तुमचं नगरसेवक आहात, तुम्ही नगरसेवकाचं काय काम आहे तेच तुम्ही करायचं। हा हरामखोर जवळकर हा कोण मोठा कोण बॅरिस्टर लागून गेला आहे काय किंवा कोण मोठा नेता लागून गेला आहे काय? हा मराठी माणसाच्या मतावरती निवडून आलेला आहे, सामान्य जनतेच्या मतावरती निवडून आलेला आहे। सामान्य जनतेला त्रास होता कामा नये हे बघणं ह्या नगरसेवकांचं काम आहे, परंतु इथल्या आमदाराचं ऐकून नाही ते काम हे करतायत। हा ह्या जवळकराचा पण भ्रष्टाचार आपण बाहेर काढलेला आहे। आज या जवळकराचे या ठिकाणी 10 तो अपार्टमेंट बांधतोय, परंतु एकही अपार्टमेंट लिगली नाही आहे, एकही अपार्टमेंट कॉर्पोरेशनच्या परमिशनप्रमाणे बांधलेलं नाही आहे, पार्किंग सोडलेलं नाही आहे, वरचा मजला इलिगल आहे। तर हे सर्व आता आम्ही या ठिकाणी त्याचं सर्व काढायला सुरुवात करणार आहे। हा एकच नगरसेवक नाही
आता जेवढे पण हे नगरसेवक नाटक करतायत या सर्व नगरसेवकांच्या पाठीमागं हात देऊन आज ही जनता पाठ लागणार आहे. जोपर्यंत जसं त्या रमेश पाटीलवरती केस रजिस्टर्ड झाली 307 तशीच केस ह्या जवळकरावरती जोपर्यंत हे अधिकारी करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. या ठिकाणी मला इथल्या ECPना पण विचारायचं आहे की कुठल्या आधारावरती तुम्ही या ठिकाणी 3 तास बसून तुम्ही केस रजिस्टर्ड केलात. ECPचं काम हे नव्हतं. ECPने दोघांना पण केस रजिस्टर करायला पाहिजे होतं, दोघांची पण विचारपूस करायला पाहिजे होती. कुणाचं तर एकट्याचं ऐकून एकट्यावरती कृपा करून हे असे अन्याय होऊ नये. आमची ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असे कोंडुस्कर यांनी सांगितले. येथील एसपींना देखील माझा सवाल आहे की त्यांनी कोणत्या आधारावर रमेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. खरं तर एसपींना दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करावयास हवा होता. जवळकर आणि पाटील या दोघांचीही चौकशी व्हावयास हवी होती. या पद्धतीने एकावरच अन्याय केला जाऊ नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. महानगरपालिकेचे सदस्य अभिजित जवळकर यांच्या अटकेचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केले आहेत. भाग्यनगरातील प्रभाग क्रमांक 42 मधील नगरपालिकेचे सदस्य अभिजित जवळकर यांच्या अटकेचा निषेध करत सोमवारी भाजप नेत्यांनी शहर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केले. राजकीय नेते आणि काही एमबीएस नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महानगरपालिकेचे सदस्य अभिजित जवळकर यांना टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात भाजपाचे शहराध्यक्ष अनिल बेनके म्हणाले की बेळगाव महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असल्याने काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींना सत्ता स्थापन करता यावी यासाठी महानगरपालिकेतील भाजप सदस्यांना त्रास देण्याची रणनीती काँग्रेस अवलंबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ನೋಡ್ರಿ, ಒತ್ತಡ ಮಾಡೋರು ಅಂದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಒಬ್ಬರ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬೆನ್ನ ಹತ್ತು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ನಲ್ಲಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆನಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಸತ್ಯ ಇದೆ. ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಸೂಪರ್ ಸೀಡ್ ಮಾಡೋದು ಒಂದು ಪ್ಲಾನ್ ಅದು ಪ್ಲಾನ್ ಸಕ್ಸಸ್ ಆಗೋದು ತಿಳ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಇಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿ ನಗರಸಭೆಗೆ ಅಂಜಿಕೆ ಹಾಕೋದು ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡತ್ತಾರು. ಆ ಹೆಣ್ಣಿನಲ್ಲಿ ನಿನ್ನೆ ಅವ್ನ ನಗರಸಭೆ ಜವಳಕರ್ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದಾರು. ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಎಲ್ಲ ಅವ್ರು ಆ ಫೀಸ ತುಂಬಿಲ್ಲ, ಡೈರೆಕ್ಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಜಡ್ಜ್ ಮುಂದೆ ಹಾಜರು ಮಾಡಿ ಜೈಲ್ ಹಾಕ್ತಾರೆ. ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಅವ್ರ ಫೋರ್ಸಿಬಲಿ ಅವ್ನ ನಾಲೆಜ್ ಇಲ್ಲ, ಯಾರು ಕರ್ಕೊಂಡು ಇದು ನಗರ ಸೇವಕರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಮಾಡಿ. ಇವ್ರು ಹೇಳ್ತಾರ ತೃಪ್ತಿ ತಂದಿಲ್ಲ, ಪ್ಲಸ್ ಅವರು ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಬಯಲು ಹೇಳಿದಾರು. ನಾವ್ ಹೇಳಿವಿ ಅವ್ರು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರು ಯಾರು ಅಧಿಕಾರಿ ಅದಾರ ಅವ್ರು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡೋದಂಗ ನಾವು ಕುಂಡ್ರುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದೀವಿ. ಮುಂದಿನ ನಾವು ಈಗ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಕೋರ್ ಕಮಿಟಿ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಹೋರಾಟ ತಯಾರಾಗ್ತೀವಿ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರು ಅಂತ ಹೇಳಿ ನೇರವಾಗಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಯಾರು ಇದರಿಂದ ಹಸ್ತಕ್ಷೇಪ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಹೆಸರನ್ನ ಹೇಳಿ, ಕೇವಲ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ಕೊಂಡೊಡಿಬೇಡಿ. ನೋಡ್ರಿ, ಒಂದ್ ಮಾತು ಹೇಳ್ತೀವಿ, ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆನಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರಿಗ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಅದ, ಯಾರು ಬಹಳ ಮಂದಿ ಅದಾರ, ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಹೇಳ್ಬೇಕು, MLA ಗಳು ಅದಾರು, ಮಿನಿಸ್ಟರ್ಗಳು ಅದಾರು, ಎಲ್ಲಾರು ಅದಾರು, ಯಾರು 10 ಮಂದಿ ಅದಾರು. ಇವರೆಲ್ಲ ಎಲ್ಲಾರ ಹೆಸರು ಕೇಳುದು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜನರು ಅಂದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಯಾರ್ಯಾರು ಲೀಡರ್ ಆಗ್ತಾರೋ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರ್ಬೇಕು. ನೀವು ಎಲ್ಲಾರು ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲಾರು ಇದಕ್ಕ ಬೆನ್ ಹತ್ತೀರ, ಓಪನ್ ಹೇಳ್ತೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳಾಗೇನು ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ನಾವು ಮಾತಾಡಿದ್ದೀವಿ. ಆ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು, ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿ ಅದ್ರ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಿ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದೆವು. ಪಾಲಿಕೆಯ ಸದಸ್ಯರ ಬಂದದ್ದು ನೀವು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ, ನಿಮ್ಮ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಕೂಡ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲಿ ಅವ್ರನ್ನ ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರನ್ನ ಬಂಧನ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ 2 ಕಡೆ ಅರೆಸ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಒಂದು ಬಿಜೆಪಿ ಅಲ್ಲಲ್ಲ, ನಮ್ ನೋಡಿ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದಾರ. ಇವ್ರ ನಂತರ ಈಗ ಏನ್ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಇವ್ ಒಳಗ್ ಯಾವ್ದೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಗರ ಸೇವಕ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಒಳಗ್ ಹೋಗುದು ಒಂದ್ ನಂತರ 3 ದಿವಸ ನಂತರ ಯಾಕೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೋ, ಅದ ದಿವಸ ಯಾಕೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಇವ್ರು? ಅವಾಗ ಮಾಡ್ಬೇಕಿಲ್ಲ. ಅಲ್ಲ, ಒಬ್ರ ಮಾಡಿಲ್ಲ, ಅವರು ಎಲ್ಲಾರು ಕೂಡೆ ಮಾಡ್ಯಾರ. 4-5 ಸಂಘಟನೆ ಕೂಡೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಒಬ್ರು ಯಾರು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಾರು ಕೂಡೆ ಮಾಡ್ಯಾರು. ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಗೈತಿ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ ನಾ. ಒಟ್ಟಾಗಿ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇದು ಸತ್ಯ ಇರಬಾರ್ದು, ಸೂಪರ್ ಸೀಡ್ ಆಗ್ಬೇಕು. ಇಂಥ ಪ್ಲಾನ್ ನಲ್ಲಿ ಇದು ಶುರು ಮಾಡ್ಯಾರು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಅಂದುದಿಲ್ಲ, ಹೆದರಿಕೆ ಇಲ್ಲ, ಯಾರಿಗೂ ನಾವು ಅಂದುದಿಲ್ಲ. ಇದು ತಪ್ಪು ಕಲ್ಪನೆ ಅದ ವಿರೋಧಿ ಪಾರ್ಟಿ ಅವರು. ಏನಿಲ್ಲ, ಕಾನೂನು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ಬರುವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇಂತ ಏನ್ ಇಲ್ಲಿಗಲ್ ಕೆಲಸವನ್ನು ಬೆಳಗಾವಿ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಮಾಡ್ತಿರೋ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಸೀಮಿತ. ನೋಡ್ರಿ, ನಿನ್ನೆ ನಿಮ್ಗೆ ಹಿಂಗೆ ಹೇಳಿ
ಸನ್ಮಾನ್ಯ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ನಮ್ಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿದರು, ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿದರು. ಆ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ಬಂದೀವಿ. ಆ ಪ್ರಕಾರ ನಂತರ ಮುಂದೆ ಅವ್ರ ಜೋಡಿ ಮಾತಾಡಿ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ನೋಡ್ರಿ ಎಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅಂದ್ರೆ ಎಂತ ದಬಾಣಿಕೆ ಹೆಂಗಿರ್ತೈತಂದ್ರ ನಾವು ಯಾವಾಗ 10 ಟೈಮ್ ತಗೊಂಡಿವಿ, ಮೇಯರ್ ಡೆಪ್ಯೂಟಿ ಮೇಯರ್ ಎಲ್ಲಾ ಪದಾಧಿಕಾರಿ ಇಲ್ಲೇ ನಿಂತೀವಿ. ಕಮಿಷನರ್ ಆಫೀಸ್ ಒಳಗೆ ಬರೋ ಟೈಮ್ ಸ್ವಲ್ಪ ನಿಲ್ಬೇಕು, ನೀವು ಒಳಗೆ ಬರ್ಬೇಡ್ರಿ ಅಂತಾರ. ಇಲ್ಲೇ ಹೊರಗೆ ನಿಲ್ರಿ, ನಾವ್ ಏನ್ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡೀವಿ ಒಳಗ್ ಕೂಡ್ತೀವಿ ಅಂದ್ಮೇಲೆ ಇಲ್ಲೇ ನಿಲ್ರಿ ಅಂತಾರ. ಅಂದ್ರೆ ರೋಡ್ ಮೇಲೆ ನಮ್ ನಿಲ್ಲಿಸ್ತಾರ. ನಾವು ಅವಮಾನ ಏನ್ ಎರಡು ಇದಕ್ಕಿಂತ ಕೆಟ್ಟ ಅವಮಾನ ಯಾರು ಇರ್ತೈತಿ? ಈಗ ಪದೇ ಪದೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಒತ್ತಡ ಇದೆ, ಪ್ರಭಾವ ಬೀರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕೆ ಅವ್ರ ಹೆಸರು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ಏನಾದ್ರು ಏನಿಲ್ಲ ಹೆಸರು ನಾ ಹೇಳ. ಎಲ್ಲಾರು ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನೋಡ್ರಿ 10-20 ಮಂದಿ ಅದಾರ ಇವ್ರು. ಎಲ್ಲಾರು ಬೇನ್ ಹತ್ರಿ. ಹಾ, ಮತ್ತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಲೀಡರ್ಗಳು ಎಲ್ಲಾರು ಎಲ್ಲಾ ಸಂಘಟನೆ ಬೇನ್ ಹತ್ತಾರ. राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. बेळगाव हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी 5000 पोलीस कर्मचारी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. बेळगावात 4 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनापूर्वी सर्व तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी एकूण 5000 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 55 एसपी, 42 डीवायएसपी, 100 इन्स्पेक्टर, 250 पीएसआय आणि सिव्हिल ट्रॉफिक, केएसआरपी सह 3000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुवर्ण सौधमध्ये 2000 पोलीस कर्मचारी, मुक्तिमठात 500 पोलीस राहतील. कंगराळी पोलीस प्रशिक्षण केंद्रात 300 लोकांची व्यवस्था, सामरा विमानतळ आणि वीरभद्रेश्वर मंदिरात 300 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी आणि भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी दिली आहे. शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. अधिवेशन काळात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महामेळावा घेण्याबाबत आमच्याकडे कोणताही अर्ज आलेला नाही. अर्ज आल्यानंतर निर्णय घेऊ. एमईएस तर्फे काळा दिन पाळण्याविरोधात मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत शंका घेऊ नका. एमईएस महामेळाव्याबाबत अर्ज मिळाल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असे पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी सांगितले आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया आपण विश्रांतीनंतर. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे.
कपिलेश्वर मंदिरामध्ये कार्तिकी स्वामींचे दर्शन घेण्यासाठी बेळगावसह आसपासच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। दक्षिण काशी कपिलेश्वर मध्ये कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी बेळगावसह आसपासच्या भक्तांनी गर्दी केली होती। दरवर्षी स्वामी कार्तिकी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यावर्षी या मंदिरामध्ये वेगवेगळ्या फुलांची आरास करून सजावट करण्यात आली होती। कार्तिक मंदिर हे वर्षाचे 12 महिने बंद असते आणि कार्तिक महिन्यात एकाच दिवशी ते खुले करण्यात येते। भक्तांच्या दर्शनासाठी हे मंदिर आज सुसज्ज करण्यात आले होते। अशा या कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावून दर्शन घेतले। सकाळी पहाटेपासूनच अभिषेकसह विविध धार्मिक कार्यक्रम या मंदिरात पार पडले आहेत। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। माजी सैनिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आज बेळगावमध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। MLRC कमांडर जयदीप मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली आहे। कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील इतर राज्यातील माजी सैनिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विशाल रॅली आज बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री ट्रेनिंग ग्राउंडवर काढण्यात आली। MLRCचे कमांडर ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांनी या रॅलीला सुरुवात केली। ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांनी माजी सैनिकांसोबत कौशल्याची माहिती घेतली आणि वृद्ध लोकांची भेट घेऊन महिलांच्या समस्या ऐकून घेऊन ते सोडवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या। मराठा एलआई रेजिमेंटल सेंटर में हमने रिकॉर्ड्स ऑफ मराठा एलआई के साथ और स्टेशन हेडक्वार्टर बेलगावी के साथ ये हेडक्वार्टर दक्षिण भारत एरिया के तहत जो एक्स सर्विसमैन रैली है उसका यहाँ पे आयोजन किया है। आप देख रहे हैं यहाँ पे तकरीबन सुबह 7 बजे से ही भीड़ आना शुरू हो गया है। यहाँ पे हमने विभिन्न स्टॉल्स लगाए हैं। दूसरे आर्म्स सर्विसेज मराठा इन्फेंट्री के अलावा भी दूर दूर से रिकॉर्ड से सब आए हुए हैं। और यहाँ पे एक्स सर्विसमैन भी काफ़ी दूर बेलगाम डिस्ट्रिक्ट के अलावा नेबरिंग डिस्ट्रिक्ट से भी एक्स सर्विसमैन अपने फैमिलीज़ के साथ आए हैं। उनके ग्रीवेंसेस है, उनके समस्याएं हैं और उनको आज यहाँ पे सुलझाने का जो हमारा मकसद है उसको हम पूरा कर पाएंगे। इसी एम से, इसी मकसद से हमने आज एक सर्विसमैन रैली का आयोजन किया है और मुझे बहुत खुश है इतना मात्रा में सब आए हुए हैं। तकरीबन अब तक 1100 एक सर्विसमैन और वीर नारीज आए हैं। अभी हम वीर नारियों का भी स्वागत सत्कार करेंगे। तो ये आज पूरा दिन चलेगा और मुझे उम्मीद है शाम तक और मात्रा में एक सर्विसमैन आकर इस एक्स सर्विसमैन रैली जो हमने आयोजन किया है इसको सक्सेसफुल बनाने में हमारा सहयोग देंगे। और मैं यहाँ पे मुबारकबाद देना चाहता हूँ हेडक्वार्टर दक्षिण भारत एरिया को जिन्होंने हमको जो हेल्प किया। स्टेशन हेडक्वार्टर बेलगावी, रिकॉर्ड्स द मराठा एलआई और मराठा एलआई रेजिमेंटल सेंटर और यहाँ पे जो एडमिनिस्ट्रेशन है, सिविल एडमिनिस्ट्रेशन जैसे हमारे कैंटोनमेंट बोर्ड, हमारी मीडिया ने भी इसमें हमारा काफ़ी मदद किया पब्लिसिटी देने में। दूर दराज तक इसका पब्लिसिटी गया हुआ है और लोग इसीलिए जानकारी उनको मिली है और आज इतने संख्या में लोग यहाँ पर आए। आरोग्य सुविधा आणि आर्थिक समस्या आणि इतर तक्रारींशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दक्षिण भारतव्यापी मंच तयार करण्यात आला आहे। माजी सैनिकांच्या समस्यांना उत्तर देणे हे आपले कर्तव्य असून माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील या दरम्यान त्यांनी केले आहे। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। आता पुन्हा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया आपण विश्रांतीनंतर। हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी।
शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना मारुति गली बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेला 50 वर्ष पूर्ण झाल्याने डिसेंबर 1, 2 व 3 या दिवशी सुवर्ण महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे संस्थेच्या अध्यक्षांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे। बेळगाव जिल्हा अंध सेवा फाउंडेशन व माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेला 50 वर्ष पूर्ण झाले असून येत्या डिसेंबर 1, 2 आणि 3 रोजी सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत माहेश्वरी अंधशाळेचे अध्यक्ष वादिराज कलघडगी यांनी सांगितले। गेल्या 50 वर्षांमध्ये जिल्ह्यातील अंध मुलांना सक्षम करण्यासाठी या संस्थेने उत्तम सेवा निभावली आहे। या 3 दिवसीय कार्यक्रमाला आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत। तर या दरम्यान आशीर्वचन देण्यासाठी कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामी, गदगचे डॉक्टर सिद्धराम महास्वामी, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, जिल्हा प्रभारी मंत्री, महिला व बाल कल्याण मंत्री, आमदार व खासदार यांची देखील उपस्थिती असणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे। दी बेलगाम डिस्ट्रिक्ट असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेचा गोल्डन जुबली महोत्सव आम्ही येत्या 1, 2 आणि 3 तारखेला साजरा करत आहोत। ह्याच्यासाठी आमचे सिद्धराम महास्वामीजी, गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी, श्रीमान प्रल्हादजी जोशी, मंगला सुरेश अंगडी, हिरण्णा कडाडी, अभय पाटील, साबण्णा तळवार, श्रीमती शोभा सोमण्याचे, प्रभाकर कोरे, महांतेश कवटगीमठ, अनिल बेंडके, संजय पाटील, ब्रिजमोहन भुतडा, नितेश पाटील, हर्षल भुजार आदी गेस्ट येणार आहेत 1 तारखेच्या कार्यक्रमाला। आणि तसेच 2 तारखेला पण कार्यक्रम आहे। त्यासाठी चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, डॉक्टर अल्लम प्रभू स्वामीजी, बसवराज हरट्टी, KH पाटील, सतीश जारकीहोळी साहेब, त्यांनी लोकोपयोगी इलाके मंत्री श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर, महिला ಮತ್ತು आणि मಕ್ಕಳ कल्याण विकलचेतन कार्यक्रम डिपार्टमेंटचे चीफ आहेत, त्यांनी पण येणार आहेत। श्री राजू सेठ, श्री प्रकाश हुक्केरी, नितेश पाटील, हर्षल भुयार, SS सिद्धरामप्पा, अशोक दुडगुंटी, किरण ठाकूर इत्यादी लोक या कार्यक्रमाला 2 तारखेच्या कार्यक्रमाला येणार आहे। आणि 3 तारखेला आमचे माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम ठेवून घेतला आहे या निमित्त। त्यासाठी पण ते लोक त्यासाठी कार्यक्रम होणार आहे। त्या दिवशी चित्प्रकाशानंद स्वामीजी, सिद्धेश्वर एन, नागराजू आर, नामदेव बिलकर, अशोक तुरमुरी इत्यादी लोक येणार आहेत। तिन्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे बेळगाव जिल्हा अंधसेवा संस्थेचे अध्यक्ष श्री वादिराज कलघडगी राहणार आहेत आणि मी बालकिशन भट्टड या इव्हेंटचा चेअरमन आहेत त्या दृष्टीने, आणि श्री ग्रामोपाध्याय ते सेक्रेटरी आहेत। हे असं हे कार्यक्रम सगळं होणार आहे। या कार्यक्रमाचा कव्हरेज तुम्ही जास्तीत जास्त करून याचा प्रचार करावे अशी आमची आजचे या प्रेस मीटला विनंती आहे। तुम्ही विविध कार्यक्रम वगैरे काय ठेवलाय का? त्या व्यतिरिक्त काय कार्यक्रम? या व्यतिरिक्त काही जे आमचे जुने डोनर्स आहे वगैरे आहेत त्यांचाही सत्कार करणार आहे। त्यांनी सुरुवातीला आम्हाला फंड दिले, माहेश्वरी समाजने फंड दिले होते, त्यांचाही आम्ही सत्कार करणार आहे। जे आमचे रेग्युलर डोनर्स आहेत, काही लोक रेग्युलर भाजी पुरवतात, काही लोक दूध पुरवतात, या लोकांच्यासाठी सर्वांच्यासाठी आम्ही सत्कारचा कार्यक्रम ठेवला आहे। आणि आमचे 5 स्टुडंट जे आहेत ते एंटरटेनमेंट प्रोग्राम स्वतः सादर करणार आहेत। ब्लाइंड असूनही सुद्धा आमचा एक मुलगा आहे उमेश उमराणी, तो इंटरनॅशनल लेवलवर
स्वतःचा कार्यक्रम देत आहे, तो पण येणार आहे या कार्यक्रमाचा आणि तो पण या कार्यक्रमाला स्पॉन्सर पण केला आहे. असे आमचे याचे कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे. सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन देखील या दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. बेळगावमधील शहापूर भागातील श्री विठ्ठल मंदिराचा रथोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला आहे. 350 वर्षाचा हा रथोत्सव साजरा करण्यात आला आहे. शहापूर मधील विठ्ठलदेव गल्लीतील श्री विठ्ठल मंदिर हे शहापूरचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. देऊळकर कुटुंबियांच्याकडे मंदिराचे व्यवस्थापन आणि मालकी आहे. श्री विठ्ठल मंदिरात कोजागिरी पौर्णिमेपासून काकड आरतीला प्रारंभ होतो आणि त्याची सांगता ही कार्तिक पौर्णिमेला होत असते. काकड आरतीची सांगता झाल्यानंतर मंदिरापासून रथोत्सवाला सुरुवात होते. विठ्ठल देव गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, दाने गल्ली, खडे बाजार, कचेरी गल्ली, मिरापूर गल्ली आणि तेथून मंदिराकडे आल्यावर रथोत्सवाची सांगता झाली. रथोत्सवाच्या मार्गावर सडे घालून आरती करण्यात येत होती. रथोत्सवात महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शहापूर येथील श्री विठ्ठल मंदिराचा 8 मजली रथ आहे, पण एवढा मोठा रथ सध्या रथोत्सवासाठी काढणे शक्य नाही. पूर्वी रथोत्सव कार्यक्रमात खूप मोठ्या संख्येने भक्तमंडळी सहभागी होत होती, पण अलीकडे ही संख्या कमी झाली आहे. त्यामुळे लहान रथ रथोत्सवासाठी वापरला जातो. 350 वर्षांची परंपरा या रथोत्सवाला आहे. रथोत्सव मार्गावर अनेक ठिकाणी सडे, रांगोळी घालून आरती करून श्रीफळ वाढवण्यात येत होता. अगदी बालपणापासून रथोत्सवात सहभागी होत होते. परगावी नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले लोक देखील दरवर्षी रथोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येतात, अशी माहिती विठ्ठल भक्त आणि प्रसिद्ध गायक नंदन हेर्लेकर यांनी दिली आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाईन्सवर. महानगरपालिकेचे सदस्य जवळकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी रमेश पाटील यांच्यावर खोटे गुन्हे दाखल. श्रीराम सेना हिंदुस्थान व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी याविरुद्ध छेडले टिळकवाडी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन. या प्रकरणासंबंधी दोघांकडून चौकशी होण्याची गरज, रमाकांत कोंडुस्कर यांची मागणी. महानगरपालिकेचे सदस्य अभिजित जवळकर यांच्या अटकेचा निषेध, भाजप नेत्यांकडून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने. महानगरपालिकेत भाजप सदस्यांना त्रास देण्याची काँग्रेसची रणनीती, माजी आमदार अनिल बेनके यांचे मत. हिवाळी अधिवेशनासाठी 5000 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी घेतली पत्रकार परिषद. हिवाळी अधिवेशनासाठी पोलीस प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा कॅनन सिटी न्यूज मराठी.